छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ या स्पर्धेला मुंबईकरांनी आतापर्यंत भरभरून प्रतिसाद दिलाय। महाराष्ट्राच्या मातीतल्या पारंपरिक खेळांना या क्रीडा महाकुंभात स्पर्धेचं रूप देण्यात आलं। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। खो खो, कबड्डी, कुस्ती, लगोरी, विटीदांडू, दंडबैठक, फुगडी असे अनेक पारंपरिक खेळ या स्पर्धेत विविध ठिकाणी खेळवण्यात आले। अशाच प्रकारे दोरीच्या उड्यांच्या स्पर्धांना मुंबईतील शाळकरी विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला। 3 वयोगटात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत मुंबईकरांनी जोरदार सहभाग घेतला। 30 सेकंद ते 1 मिनिट भराच्या कालावधीत जो स्पर्धक सर्वाधिक उड्या मारेल त्याला विजेतेपद बहाल करण्यात आलं। मुंबईकरांचं आयुष्य हे घड्याळाच्या काट्यावर चालतं असं म्हणतात, परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने आपला बॅलन्स साधत या शाळकरी मुलांनी दोरीच्या उड्यांवर आपलं कमालीचं प्रभुत्व सिद्ध केलं। आपलं शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी दोरीच्या उड्या मारणं हा उत्तम व्यायाम मानला जातो। सध्याच्या मॉडर्न जमान्यात क्रीडा महाकुंभाच्या निमित्ताने मंगल प्रभात लोढा यांनी विस्मरणात जात चाललेल्या या खेळांना पुन्हा एकदा मुंबईकरांची भेट घडवून देत सर्वांकडून कौतुकाची पावती मिळवली आहे।